सखी सावली काव्यांजली। I love you, विशू। I love you too, श्रेष्ठा। Thank you. थँक्स फॉर। तूच मला समजून घेतेस, तुला माहिती मला मला सगळ्यात जास्त वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे। तू मला जितकं प्रेम दिलंयस ना, हे मी कधीच विसरू शकत नाही। तू माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे। यू आर माय हिरो। म्हणूनच तू मला आवडतेस। बाय द वे, तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला। ओह माय गॉड। चला। अरे प्रीतम, आपण इथे कशाला आलोय? वहिनी, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं असं ठरलंय ना। अरे पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कशाला? हे बघ, त्यापेक्षा आपण घरी जाऊयात। इथे नको, मी आंबे हळद लावेन ना, बरी होईन मी। वहिनी, डॉक्टरांना दाखवल्याशिवाय आपण जाणार नाही आहोत, ओके? सिस्टर। प्रीतम सर, तुम्ही? हो सिस्टर, प्लीज व्हीलचेअर मागवता। वहिनीला लागलाय तिच्या पायाला। हो, मागवते ना लगेच। वॉर्ड दादा, व्हीलचेअर आणा। अरे व्हीलचेअर कशासाठी? मी चालू शकते तेवढं। वहिनी, बस इथे। काय ग या आजकालच्या मुली मेणाच्या शोभेच्या भावल्यात नुसत्या। हातात धरल्या तर तुटतात आणि बाहेर उन्हात ठेवल्यात तर वितळतात। आपल्या वेळेला आपण असले चोचले कधी केले नाहीत। काव्या तशी नाहीये। मग का लगेच डॉक्टरांकडे धावली? मी समजू शकते, प्रीतम प्रेमापोटी बोलला, पण हिला तरी कळायला नको का? आपण लहानपणी धडपडलोय ना, पण मग काय सारख्या सारख्या डॉक्टरांच्या पायऱ्या चढलोय का आपण? आपोआप बऱ्या झालो होतो ना। अगं ताई, काव्याचा पाय पाहिलास का तू? आता उपाय न करता ती तसंच काम करत राहिली तर दुखणं वाढणार नाही का तिचं? हो, पण मी उपाय करू नको असं म्हटलंच नाहीये। अगं घरामध्ये 10 उपाय करता येतात, पण नाही, हिला बाहेर जायचं होतं भटकायला ना। मधुरा, घरातली बाई कामाशिवाय घराच्या बाहेर राहायला लागली ना, घराचं घर पण संपतं मधुरा। अगं ताई, ती काही भटकायला गेलेली नाहीये, डॉक्टरकडे गेली आहे। डॉक्टर तिचा पाय पाहतील, औषध देतील आणि ती परत येईल। यायलाच पाहिजे तिने, नाही आली ना तर तिचं काही खरं नाही। प्रीतम, अरे ऐक माझं, खरंच या सगळ्याची गरज नाहीये। घरात किती कामं पडली आहेत, बाबांना औषधं द्यायची आहेत, त्यांना वेळेवर जेवायला द्यायचंय, उद्या माणसं येणार आहेत घरी कार्यक्रमासाठी, त्यांच्या स्वयंपाकाची तयारी करायची, किती कामं आहेत। अरे हे सगळं वेळ फुकट जातं। वहिनी, होईल सगळ्यांनी। इथे डॉक्टरांना दाखवून लगेच घरी जाऊ। हं? असं होतं का कधी? आधी डॉक्टर तपासतील आणि मग ते वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात, त्यात वेळ जातो। हे बघ, घरी मावशी आई काळजी करत असतील, ऐक माझं। वहिनी, मला माहिती आहे, डॉक्टर भेटले ना की ते जे सांगतील ते आपण त्यांना फोन करून कळूया, मग ते काळजी करणार नाही, कळलं? तरी सुद्धा मिस्टर प्रीतम, अरे हाय डॉक्टर। तुम्ही इकडे? हो, काय झाले? डॉक्टर, ऍक्च्युली वहिनींचा पाय मुरगळला आणि नंतर खूप सूज वाढली, सो नेमकं आमच्या घरी जरा फंक्शन आहे, त्यात तिला बरं वाटायला पाहिजे म्हणून मी ताबडतोब तिला इकडे घेऊन आलो। डोंट वरी, यांना ओपीडी मध्ये आणा। हा, चल वहिनी, काळजी करू नकोस। अगं थोड्या वेळासाठी तुझा जो काही काव्यावर राग आहे ना, तो थोडा बाजूला ठेव। आणि मला सांग, तुझी ती सुपर डुपर अंजली कुठे आहे ग? मोठं कौतुक करत होतीस ना तिचं? सकाळीच फोन केला होतास ना, अजून आली नाही, कधी येणार? तू आल्यापासून अंजलीच्या मागे का लागलीयस ग? तुला माहितीये का अंजलीला किती कामं असतात? अगं ती दुकान सांभाळते, घर बघते, शिलाईचं काम करते, नसेल वेळ तिला?
पण काव्यासाठी मात्र नक्की येईल. हो बघतेच आहे मी वाट. बघूया तुझी अंजली केव्हा येते ती. केव्हाही येऊ दे ग, मला अंजलीची काळजी नाही. ह्या काव्याचा काही ठिकाणा नाहीये. केव्हाची गेलीये, अजून आलेली नाही. घरातल्या कामाचा ढीक कोण उपसणार? मलाच सगळं करावं लागणार आहे आता. या ताईचं ना मला काही कळतच नाहीये. ना अंजलीचा एवढा पुळका काय? हे एवढे पैसे पण पुरणार नाहीयेत आपल्याला. काव्यासाठी कानातले घ्यायचे लक्षात आहे ना? शिलाईच्या कामातून एवढेच पैसे जमा झालेत. अजून खूप पैसे कमी पडतात. मला जास्त पैसे कमवावेच लागतील. पण आता काय करू मी? देवा, मला काहीही करून अक्काईसाठी कानातले घ्यायचेच आहेत. त्यासाठी मी कितीही कष्ट करायला तयार आहे. मला काहीतरी मार्ग दाखव देवा. सिस्टर यांना जरा हेल्प करा. हां ये बाई, हळू. आधी तो पाय टेकव. हळू. डॉक्टर, एनिथिंग सिरियस? पायाला सूज आहे पण कदाचित फ्रॅक्चर नसावं. लिगामेंट टेर होण्याची शक्यता आहे. मग त्यावर ट्रीटमेंट? आपण एक एक्सरे काढून घेऊ. दॅट्स बेटर. ओके चालेल. एक्सक्यूज मी. येस प्लीज. अरे चालेल काय? हे बघ, एक्सरे वगैरे काही नको. आपण घरी जाऊयात. मी लावेन ना आंबे हळद, बरी होईन. वहिनी, आपण डॉक्टर आहोत का? तू जेवण कसं बनवायचं हे मी तुला सांगतो? नाही ना. तसंच काय उपचार करायचे काय नाही करायचे हे ते ठरवतील. डॉक्टर सांगतील आपल्याला. पण नाही ना भेट नाही. आता इथे आलंय तर ते जे म्हणतील तेच सगळं करायचं. ओके. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही डॉक्टर काय नाही. वहिनी विचारत होत्या की एक्सरे काढताना दुखणार तर नाही ना? डोंट वरी, तुम्हाला अजिबात दुखणार नाही. 2 मिनिटाचं काम आहे ते. तुम्ही जाऊन एक्सरे काढून घ्या, मग बघू काय ट्रीटमेंट द्यायची ते. ओके चालेल. या चल. हे काय 2 वाजायला आले तरी पत्ता नाही ह्या लोकांचा. अरे फोन तरी करायचा, कळवायचं ना आपण कुठे आहोत. साधा विचार नाही हिला. मलाच फोन करावा लागतोय. हे काय, यांचा फोनही नाही लागत आहे. ताई, अगं ताई, अगं डॉक्टरकडे गेलीये ना ती. कशाला काळजी करतेस? आणि तसंही ती जेवण बनवून गेलीये ना. हे बघ, मी जेवण गरम करते, तू भाऊजींना बोला. पण मी एकाही कामाला हात लावणार नाही. नाही म्हणजे नाही. बघून चालवता येत नाही का? थांब बाई, हे लग्न होऊ शकत नाही. या मुलाची 2 लग्न आधीच झाली आहेत. काय म्हणाली? गाडी चालवताना रस्त्याकडे बघणार की तुझ्याकडे बघणार? आणि तू समोर बघून चालत होतीस ना? एवढी मोठी गाडी दिसली ना तुला? एक मिनिट. आणि काय ग, फार वाईट परिस्थिती आलेली दिसते तुझ्यावर. हा, एवढेसे पैसे, चेहरा असा उतरलेला. रस्त्यावर वगैरे आली आहेस का? नाही ना? अडचणीत आहेस का? मी काही मदत हे करू? बघा, मी आनंदात आहे की अडचणीत आहे हे माझं मी बघून घे. तुम्ही काळजी करूच नका. अगं मला काळजी वाटणारच अंजली. इन्फॉर्मेशन काढली होती तुझ्याबद्दल.
तुझ्यासारख्या अनाथ मुलीला कोणाचा आधार नव्हता ना, म्हणून मला दुःख झालं होतं आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करायला आलो होतो. पण तुमचं गरजच नाहीये. मी कष्ट करून माझं पोट भरते, त्यामुळे तू काळजी करण्याची गरजच नाही. ऐक ना, सोड ना हे सगळं कष्ट वगैरे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला हो म्हण, तुला राणीसारखी ठेवीन मी. फार घमंड आहे ना तुला तुझ्या श्रीमंतीची, पण मला ना त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तुझा हा पैसा आहे ना, तो माझा स्वाभिमान आणि माझी अब्रू विकत घेऊच शकणार नाही. मी गरीब आहे, पण लाचार नाही आणि विकाऊ तर नाहीच नाही. म्हणून माझ्या वाटेला जायचा प्रयत्नही नको. आणि हो, यापुढे कुठल्याही मुलीशी असं असभ्यपणे वागताना तुला माझ्या हातची चपराक तर नक्कीच आठवेल. यापुढे कुठल्याही मुलीशी असं असभ्यपणे वागताना तुला माझ्या हातची चपराक तर नक्कीच आठवेल. अजून यांचा फोन लागत नाहीये. पण आज जर ही मी कामं केली ना, तर काव्याला त्याची सवय लागेल. गेली 12 वर्ष मी तिला माझ्या शिस्तीत ठेवलंय. मग मी आज नको म्हणत होते, तरी सुद्धा ही गेलीच कशी? साधा पाय तर मुरगळलाय, कशाला एवढा पाऊ करायचा? अगं हो ताई, अगं परत परत तेच काय बोलतेस? बस, मी तुम्हा दोघांना जेवण वाढते. नको, मी वाढते. आज सूर्य पश्चिमेला गोलाय का? आज बायको जेवायला वाढतीये, म्हणजे आता पोट आणि मन दोन्हीही तृप्त होणार. माझ्या तोंडाकडे काय बघताय? जेवा. काय काय झालंय? वातावरण एवढं गरम काय? तुमची सून सगळी कामं टाकून भटकायला गेली, म्हणून नाईलाजाने मला ही सगळी कामं करावी लागतायत. अगं ताई शांत हो. काय पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायचं? बस ना, आपण मस्तपैकी गप्पा मारत मारत जेवूया. तेच, अगं असं चिडचिड करून वाढलं तर जेवण अंगी लागणार आहे का? मग तुमची सून येईपर्यंत थांबा, ती आली की वाढेल तुम्हाला. हे काय पिशव्या का भरल्यात? काव्याच्या सासरी जातोय आम्ही. पण प्राचीचा बर्थडे उद्या आहे ना? तिला आज रात्रीच केक कापायचा आहे, म्हणून तिने फोन करून आम्हाला बोलवलं. हो का? निघायला वेळ आहे ना अजून? मी लगेच माझं आवरून येते. हो, सावकाशावर तुझं, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. हा, का तुम्ही कुठे फिरायला घेऊन जाताय तिला? अरे वाढदिवसाचं सगळ्यांनाच आमंत्रण आहे ना. अंजूला पण सोबत घेऊ. काही गरज नाहीये. अहो, घरात एवढी काम आहे, ती कोण करणार आहे? तर पण आपण सगळे बाहेर गेल्यानंतर घरामध्ये काम काय असणार आहे? अहो, प्राचीचा अचानक कॉल आला. खरं तर त्या आधीच मी चादरी भिजत घातल्या होत्या. त्या आता चादरी धुवायच्या. झालंच तर स्वयंपाकघरातली काम आहे, ती कामं कोण करणार आहे? हिची फोटोतली आई. काकू, मी माझी कामं अगदी पटापट आवरते. तिथे पण अक्काईला कोणीतरी हवंय ना मदतीला. काही गरज नाही अक्काईला मदत करायची. तिला काही मदत हवी असेल तर मी आणि आशू आहोत, समजलं? आशू आणि मदत
ओठाचा चंबो करून फोटो काढण्यापलीकडे येतं काय तिला? तुम्ही गप्प बसाव. तुम्हाला काय कळतंय? आणि तू काय थोबाड बघत बसलेस? जा ना, कामं आवर ना. मोठी आली मदत करणारी. बरं झालं तू नाही म्हणालीस ते. चल आपण लवकर निघूया. मला ना प्राचूसाठी मॉलमधून मेकअप सेट घ्यायचाय. तिला मेकअप करायला खूप आवडतं ना. मी काय म्हणते, आपण पहिला तिकडे जाऊ, मग तिकडून पुढे जाऊ. हो चालेल. मी काय म्हणतो, तुम्ही दोघी जा, मी थांबतो घरी. नाही, तुम्ही येत नसाल तर मला काही हरकत नाहीये, पण घरी राहून आराम करा, समजलं? त्या अंजलीला मदत करायला जाऊ नका. चल ग. बघितलं, मी म्हणलं होतं आता ह्या एक्सरेच्या नात्यात किती वेळ वाया जाईल माहिती का. घरी काळजी करत असतील सगळे. तू वहिनी मी एक काम करतो, मावशीला फोन करून कळवतो, मग तर झालं. नर्स एक काम करा प्लीज, यांना एक्सरेसाठी न्या. ओके. हां जा, मी आलोच. हा प्रीतम, काय झालं? काव्या घरचा पत्ता विसरली आहे का? नाही मला सांग, म्हणजे तसं मी तिला फोनवरती पाठवून देईन पत्ता. मावशी, अगं मी तुला हे सांगायला फोन केलाय की स्टार लाईफ हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो आहोत आणि डॉक्टरांनी वहिनीच्या पायाचा एक्सरे काढायला सांगितलाय. एक्सरे कशाला? एवढं काय झालंय? अगं आता ते एक्सरे काढल्यावरच कळेल ना. आणि तेच सांगायला फोन केलाय मी की आणखी थोडा वेळ लागेल. हो का? सावकाश हा. नाही म्हणजे आणखीन 2-5 डॉक्टरना दाखवून घ्या, तपासण्या करून घ्या. अगं मावशी, हॅलो हॅलो, झालं, रागवली नेहमीसारखी. एक्सरे काढायचंय म्हणे, उगाच काहीतरी कारण काढून टंगळ मंगळ करायचे. दुसरं काय? मला लवकर घरी जायचं नाहीये म्हणून मला वेळ काढायचा आहे, तर माझा एक्सरे काढा असं सांगितलं का डॉक्टरला काव्यानी? अगं ताई, डॉक्टरनी सांगितलंय तपासण्या कराव्या लागतात ना. तू उगाच काव्याची बाजू घेऊ नको हं? तुला ही सून येईलच लवकर. पहिल्याच दिवसापासून तिच्या नाकात बेसन घाल. जरा सैल सोडलं ना, या सुना कशा उधळतात बघितलंस ना. अंजू, हे अंजू, हो काका. हे बघ मी आता घरी थांबतोय. हा, तुला काही मदत करू का? नको काका, मी सगळं काम करते, तुम्ही आराम करा. बरं मग मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो, बरेच दिवस गेलो नाही. पण काही छोटी मोठी कामं असतील तर मी करेन. अजिबात नको, जा तुम्ही. नक्की? हो. ऍक्च्युली वहिनी, मी मावशीला फोन करून सांगितलंय, तू आता उगीच काळजी करत बसू नकोस. अरे पण झाला ना एक्सरे काढून, आता जाऊया ना आपण. चल. अगं माझी वहिनी, ज्यांनी आपल्याला एक्सरे काढायला सांगितलंय त्यांना तो एक्सरे दाखवायला नको? ते काय म्हणतात ते बघू आणि नंतर जाऊ. पण उशीर होईल ना. 1 मिनिट सर. हा, सरांनी यांच्या काही ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितलं. काय? हे बघ, हेच म्हणत होते मी, हे असं एका नंतर एक वाढतच जातो यांचं, म्हणून मला डॉक्टरांना दाखवायचं नव्हतं. तुला कळतंय का रे, घरात किती काम आहेत आता. उद्या कार्यक्रम आहे, बुंदीच्या लाडवांची ऑर्डर आहे, बुंदी पाडायची आहे, मग वळायची. कधी करू हे सगळं? 37. हा वहिनी, 37 वेळा तू हे सांगून झालं आणि आता मला ते पाठ झालं. वहिनी, या टेस्ट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण कुठेही जाणार नाही. मॅम, अजिबात जास्त वेळ लागणार नाही, 2च मिनिटात होईल. ओके चला. नाही नाही, तुम्ही बसा, मी यांना घेऊन जाते. शुअर? हो. ओके, हे लागेल ना तुम्हाला? हो. हा. वहिनी एक काम कर, फोन दे माझ्याकडे. मी काय? लवकर होईल ना. हो हो. माझं काय? आई, बाबा, तुम्ही मला सोडून का गेलात? मी खूप एकटी पडले. तुमच्या दोघांच्या वाट्याचं प्रेम मला अक्काईने दिलंय. हे माझं नशीब आहे, त्यासाठी मी देवाचे आभार मानते. पण अक्काईला आज माझी गरज असताना मी तिथे जाऊ शकत नाहीये. ती एकटी कसं करेल सगळं? तिच्या सासूबाईंचा फोन आला होता मला, मी दुकानात असताना. मी सगळी कामं पटापट आटपून जाते अक्काईच्या घरी.
बहिणीच्या लाडूबाईचा फोन. चला जरा गंमत करूया. हॅलो. सॉरी चुकून रॉंग नंबर लागलाय बहुतेक. ना 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 नंबर राईटच आहे, माणूस रॉंग आहे. म्हणजे तुम्ही ज्यांना फोन लावलाय ना तो फोन त्यांचाच आहे, फक्त तो माझ्याकडे आहे. कोण आहात तुम्ही? आणि अक्काईचा फोन तुमच्याकडे कसा? ती कुठे आहे? त्या कुठे आहे ते मला कसं माहिती? फोन चोरून लय टाइम झालाय. काय? फोन चोरून? तुम्ही अक्काईचा फोन चोरलायत? मग काय, आपला धंदाच आहे ना तो. म्हणजे तू चोर आहेस? तू आधी सांग कुठेस, मी पोलिसांना घेऊन आत्ताच येते. लोकांचे फोन चोरतोस, लाज तरी वाटते का? आधी सांग तू कुठे आहेस? हसतोयस तू? कुठे आहेस ते सांग, मी येते लगेच. हॅलो हॅलो. अहो अंजली, मी प्रीतम बोलतोय. तुम्ही? हो, तुमची मस्करी करत होतो. म्हणजे अक्काईचा फोन तुमच्याकडे आहे? हो. ती कुठे आहे? कामात आहे का? ऍक्च्युली मी वहिनींना घेऊन स्टार लाईफ हॉस्पिटलमध्ये आलोय. डॉक्टरांना दाखवायचं होतं ऍक्च्युली. काय झालं अक्काईला?